हॅलो, आज आम्ही वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. निवेदनाचा विषय मालेगाव तालुक्यातील तालुक्याभर जे खडीक्रेशर चालू आहेत त्या बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी तर सर्व तालुक्याभर ज्या हातानं झालं, त्याच्यानंतर मालेगाव चौफुलीपासनं तर मालेगाव चाळीसगाव फाटा तर झोडग्यापर्यंत, तसं मालेगाव तर आजंग, तसे असे अनेक गावामध्ये मोठमोठे खडीक्रेशर चालू आहेत. ते बेकायदेशीर खडीक्रेशर चालू आहेत. तर आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर या खडीक्रेशरवरती कारवाई करण्यात यावी व त्यांचा जो परवाना असेल, ज्या परवानगी काढल्या असेल त्या आम्हाला 8 दिवसात आम्हाला त्या आमच्यासमोर ठेवण्यात यावा. अन्यथा आम्ही वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मालेगाव तालुक्याच्या वतीने आम्ही मान्य तहसीलदार साहेबांच्या कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करू व तसेच जर नाही त्या परत त्यांनी त्या धरणे आंदोलन प्रसंगी बी नाही बंद करण्यात आलं तर आम्ही विभागीय आयुक्त नाशिक येथे आम्ही आंदोलन करू. हा आम्ही इशारा तहसीलदार साहेबांना देण्यात आलेला आहे. तरी लवकरात लवकर तहसीलदार साहेबांनी या खडीक्रेशर जेवढे मालेगाव तालुक्यातील यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच आमच्यासोबत लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार हे बी आमच्यासोबत आहेत. तरी आम्ही लोकशाही वंचित बहुजन युवा आघाडी व लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने आम्ही लवकरच 8 दिवसाचा आम्ही त्यांना ॲग्रीमेंट दिलेला आहे. जर त्यांनी आमचं मागण्या मंजूर केल्या नाहीत तर आम्ही त्या तहसीलदार कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन करू. जय भीम, जय वंचित. मालेगाव तालुक्यातील जे काही उत्खनन चालू आहे आणि जे काही खडीक्रेशर आहे यांची संख्या इतकी वाढलेली आहे. खरोखर त्यांना इतके परवाने आहेत का? इतक्या परवानगी त्यांच्याकडे आहेत का? आज जर पकडला आपण मालेगाव शहरापासून दरेगावपासून तर चाळीसगाव फाट्यापर्यंत, त्याच्यानंतर चाळीसगाव फाट्यापासून इकडं पाहिलं आपण खडकी दसानं, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर इकडं चाळीसगाव फाट्यापासून तर शेंदुर्णी फाटा आणि शेंदुर्णी फाट्यापासून तर शेंदुर्णी गावापर्यंत जे काही खडीक्रेशर आहे त्यांच्यामधून जो धूर निघतो किंवा जी पावडर निघते त्या पावडरमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्यांच्या आरोग्याला फार मोठा धोका आहे. आज परिस्थिती अशी की ज्यावेळेस धूळ उडते ती धूळ अक्षरशः शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाते आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये शेंदुर्णी फाट्यावरील नागरिकांना माझी नम्र विनंती राहील की येणाऱ्या काही काळामध्ये तुमच्या शेतीमध्ये पीक येणार नाही, इतकी भयानक परिस्थिती येणाऱ्या काळात राहील. म्हणून शेंदुर्णी फाट्यापासून जे काही खडीक्रेशर आहे यांची कडक चौकशी करून त्यानंतर चाळीसगाव फाट्यावरचे, दरेगाव फाट्याजवळचे आणि इकडे हातानं, बरोबर ना, आणि इकडे खडकी दसाने आणि चिखलूर या भागातील सगळ्या खडीक्रेशरवर कोणाचं नियंत्रण आहे की नाही असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. फक्त ज्यांचा वशिला आहे त्यांचे खडीक्रेशर चालू आहेत. जे गोरगरीब खडीक्रेशर चालवत आहेत त्यांच्याकडे परमिशन जरी असेल तर जाणून बुजून त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे खडीक्रेशर बंद करण्यात आलेले आहेत. म्हणून माझी नम्र विनंती आहे, जे मोठे मासे असतील यांच्यावर देखील कठोर शासन झालं पाहिजे. जर यांच्यावर कडक कारवाई झाली नाही, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय शशिकांत भाऊ पवार, संदीपजी मैरे हिरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या पाठीमागे लोकशाही धडक मोर्चा देखील उभी राहणार आहे. कारण आज जर परिस्थिती पाहिली ती जी धूळ उडते खडीक्रेशरचे इतकी भयानक असते ते समोरच्याला काही दिसत नाही. काही दिवसानंतर या शेतींमध्ये, या जमिनींमध्ये ऑटोमॅटिक 1 ते 2 इंचाचे नुसते खडीचे किंवा दगडांचे थर तयार होतील आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जमिनीमध्ये साधं बाजरी म्हणा कुठलंही पीक येणार नाही. तर शेतकऱ्यांनी हा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील यांनी जर ही दखल घेतली नाही वंचित बहुजन युवा आघाडीचे तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये महसूल मंत्री जे आहेत सन्माननीय बावनकुळे साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही तीव्र आंदोलन करू. याची सर्वस्वी जबाबदारी इथल्या शासन आणि प्रशासनाची असेल. ओके.